फायनली आलेली आहे आपली राजधानी. चला चला B7 तिकडे झाली. तो गणपती बाप्पा सांगितल्याप्रमाणे तिथे झाली. कुठं चाललोय ते सांगितलं नाही. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती. तर आताच आपण नागपूरला फिरून आलो आणि आता तुम्ही टायटल बघून आलात की आम्ही राजधानी ट्रेननी प्रवास करणार आहोत. तर उमा मॅडम कुठं चाललोय? कुठे चाललोय? तर ते तुम्हाला हळूहळू समजेल आपण कुठे चाललोय ते, कारण तुम्हाला माहिती आहे आपण डायरेक्ट रिव्हील करत नसतो, सस्पेन्स केलत असतो. आपण नागपूरला गेलो होतो, फुल ऍडव्हेंचरस काइंडची ट्रिप होती. तेव्हा आपला माईक तुटला होता, म्हणजे एक प्रकारचा. तोच माईक घेण्यासाठी आता आम्ही वाशीला चाललोय. सिग्नल सुटलेला आहे म्हणून गाडी चालू केलेली आहे आणि कॅमेरा मॅडम जवळ स्विच झालेला आहे. तर वाशीला चाललोय माईकची पिन घेण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही भरपूर सारे प्रश्न विचारतात ना, कोळी किचनचा काय झालं, कोळी किचन बंद केलंस काय, त्याचंही उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये देणार आहोत. तर आता आपली जर्नी एन्जॉय करा, राईड एन्जॉय करा, ड्राईव्ह एन्जॉय करा, नंतर भेटूया. चला. उमा माईक घेतलंस ना टेस्टिंग साठी? आलोय आपण आता वाशी APMC ला. आल्या आल्या आपल्याला माईकचा जी पिन आहे ती भेटलेली आहे आणि आता व्हॉइस क्वालिटी मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत असेल ना. उमा तू बोल. हॅलो उमा, तर आपल्याला एक प्रश्न विचारला होता की तुमचा क्लाउड किचन का बंद झाला, तर त्याबद्दल काय सांगणार? थांब आणि बोल. क्लाउड किचन बंद केलं म्हणजे आपला एकतर कॉन्ट्रॅक्ट संपला होता, तर आपण नवीन बघणार होतो. पण प्रॉब्लेम हे झाला की आपले जे सपनाताई आहे त्यांच्या घरात काही इश्यू झालाय, त्याबद्दल ते येत नव्हते आणि आपला शेफ पण भेटत नव्हता. मेन प्रॉब्लेम म्हणजे शेफचा झाला. म्हणजे सपनाताईचा इश्यू जे काय आहे ते हळूहळू सपनाताई आपल्या सोबत येईलच कामाला, तेव्हा ती सांगेल किंवा नाही सांगेल ते तिचा प्रश्न आहे. पण शेफचा प्रॉब्लेम झाला आम्हाला. म्हणजे जे ताई लोक होत्या त्या लग्न कार्य असला, काही पूजा वगैरे असला की रांधायला जायचा. मग आपला जो क्लाउड किचन आहे तो मोस्टली बंद राहायचा. कधी पण आपले जे व्ह्युअर्स आहेत किंवा जे कोणी यायचे, कधी कधी ते यायचे आणि आपला क्लाउड किचन बंद असायचा शेफ नसल्यामुळे. तर आता सध्या बंद आहे, पण बल्क ऑर्डर्स वेलकम आहेत. जे काही तुमचे 15-20 जणांचे ऑर्डर असतील त्या आम्ही घेत असतो. तर आज आम्हाला थोडी घाई गडबड आहे, लांब लांब राजधानी ट्रेननी प्रवास करायचा आहे, म्हणून आता आपण पॅकिंग साठी घरी जाऊया ना. पॅकिंग साठी आपण उमा घरी जाणार होतो डायरेक्ट, पण मध्येच आठवण आली की आपण बल्क ऑर्डर घेतो आणि आपल्याला नेहमी एक गॅस कमी पडत असते, म्हणून आता टुर्बा हॉटेल हबला आलोय आणि तिकडनंच बघा शेगडी घेतोय आपण. बल्क ऑर्डर्स आर वेलकम. तर शेगडी पण आली आपल्याकडे आणि आता आपल्याला चालू करून पण दाखवणार. बन गया खाना, बन गया. ठीक आहे, टेस्टिंग कर रहे हो. चला, तर शेगडी, खलबत्ता आणि तेलाची किटली घेतली. चला 4 वाजलेत आणि आलोय आपण कुरिअर घेऊन. सर्व म्हणजे आपल्याला दाखवायची होती, आपण जिथे फिरायला चाललोय त्यासाठी पॅकिंग वगैरे करताना, पण कुरिअर मध्ये एवढा टाइम गेला आपला, काय दाखवताच नाही आला. आणि आलोय आपण आपल्या कुरिअर वाल्याकडे. सब अच्छे से जाना चाहिए, जो सर्विस दे रहे वैसे मिलना चाहिए, नहीं तो पत्ता कट. सिंपल थिंग्स. हा, व्हेरी गुड. ऍडव्होकेट होते पहिले हे, आता डायरेक्ट कुरिअर मध्ये आलेत बघा. हा, जसं आपल्याला ब्लॉगिंग करायला आज टाइम नाही भेटला, तसं उमाला आज जेवण बनवायला पण टाइम नाही भेटला. तसं काय नाही, 3-4 तासाचा प्रवास आहे आपला ट्रेन मधला, म्हणूनच त्यांनी लोकल मध्ये सँडविच बुक केले, तेच आणायला पाठवलंय मला. तर पार्सल घेतलंय, आता घरी जाऊया आणि उमाची आणि आणायची काय तयारी झाली ते पण बघूया. हॅलो अनाया, रेडी? पैसे वाचवणारी बायको. ज्या टायमाला काही पैसे नाही वाचवले ते सांगितलं मी. फुल बिझी. एवढं कोरिअर्स असतात, खूप कोरिअर्स पण होतं. आणि पॅकिंग, आता आम्ही आलो तुर्बेमध्ये गेलो, तुर्ब्याचं सर्व काम करून घेतलं, सर्व सामान आणलं, झाली, रेडी झाली. म्हणजे ऍप्रिसिएशन भेटतं. याचा अर्थ असं नाही की मी काम करत राहू. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला कुठे जाऊया? मला तरी तोंड बिंड तरी धुवू दे, तुझ्यापेक्षा माझी हालत खराब आहे. हा, एक आहे पॅन्ट आहे. चल अनाया, झालीस ना रेडी? नाही, आम्ही चाललो.
आणलं तुम्ही? कॅरी बॅग आणलं? नाही. 4:30 झाली. 6ची ट्रेन आहे. ऑन टाइम आहे ना ट्रेन? हो. डिले वगैरे नाही ना? 8 मिनिट दाखवत होता, हा बट पोहोचेल ना आपण. ट्रेनने जाऊ डायरेक्ट स्टेशन. इकडनं आपला बेलापूर स्टेशन, बेलापूर स्टेशन वरनं पनवेल आणि पनवेल वरनं आपली राजधानी ट्रेन. येस. राजधानी म्हणजे सर्वात फास्टेस्ट ट्रेन आहे ना या. आज तू त्याच्यानी प्रवास करणार आहे. चला तर रिक्षा पण आलेली आहे. चलो ते जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. ट्रेन आली ट्रेन. चला ना. बाय. सी यू टुमारो. बाय. पहले तू. चलो 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 अनया, पनवेल में आ गए. ओ बाप रे, स्पाइडरमैन. मम्मा अशी उडी मार. ओ मार उडी. चला चल. अरे मार. बरेच दिवसांनी पनवेल. तिथून जाऊया ना क्रॉस करून. तिकडे आहे पुढे आहे. हा तर आलोय आम्ही पनवेल मध्ये आणि आता आपल्याला दुसरी ट्रेन पकडायची आहे ना अनया. तर मम्मा विचारते की प्लॅटफॉर्म तिकीट काढायला लागेल काय तिथला. काय गरज आहे प्लॅटफॉर्म तिकीट काढायची? I am born and brought up in पनवेल. ते पनवेल वाल्यांना काय प्लॅटफॉर्म तिकीट नाही काढायला लागत? अरे का आपण तिकीट काढून आलाय तर प्लॅटफॉर्म तिकीट कशाला पाहिजे? अरे पण तिकीट तर इकडचं आहे ना. आता दुसरी ट्रेन पकडायला चाललोय ना. त्याचं पण तिकीट आहे आपल्याकडे. हा मग प्लॅटफॉर्म तिकीट कशाला काढायला Free सांगतेस? आहे. नाही प्लॅटफॉर्म तिकीट काढायचा का? कारण आपल्याकडे ट्रेनचं तिकीट आहे. दिवा चल चल मम्मा चल. दिवा दिवा आहे. अरे दिवा लाव नंतर चल. दिवा आहे. काय दिवा आहे? चल ट्रेन आली चल. आपल्या ट्रेन नाही, लोकल ट्रेन आहे कुठलं तरी. लोकल ट्रेन चालू आहे. दिवा. आज हा. मम्माची ड्रेसिंग अशी आहे, वाईड अँगल मध्ये अनायापेक्षा छोटी दिसते. कोणता टी शर्ट? अनायाचा टी शर्ट घातलाय. माझं आहे. वाईड अँगल मध्ये छोटी दिसते. अदरवाईज नॉर्मल अँगल मध्ये नाही. अगदी. हे बघ बापरे डोळे बघा. चला तर फायनली आलेली आहे आपली राजधानी एक्सप्रेस 12431 आणि मम्मानी आता एकदम आतमध्ये घुसून आमची सीट नंबर बघितली. टॉयलेट जवळ आहे काय? हा वाटते 245. इंडियन रेल्वे B7 राजधानी एक्सप्रेस B7. हे आहे प्रथम वातानुकूलित फर्स्ट AC. कुठं आहे आपला थर्ड AC आणि 2 टायर. आपण दिसतो बघा ना काचेमध्ये. हाय चला चला. वडा वडा सांबार B7 तिकडे राहिली आणि चल B6च्या जागेवर B7 चा डब्बा आलाय. मम्मा हाच आहे. चलो गणपती बाप्पा. सांगितल्याप्रमाणे तिथे झाली. 2, 3, 4, 5 एकदम टॉयलेटच्या जवळच. मी बोललो तुला. हा मम्मानी इथे एकदम पाणी आहे. चांगली सीट बुक केली बघा. माझं काहीच नाहीये. मस्त सुगंध पण येते. नागपूरला गेलो तेव्हा किती सुंदर सीट होती ना. कोच एकदम भारी होता. राजधानी बोलले तर मग एकदम सर्वात महाग ना. चांगलं ट्रेन असते. क्लीन नाही ना अजिबात नाही. पण आपल्याला नेहमी चांगले एक्सपिरियन्स असतात. पण आज बघूया. ओके 4 आवर जर्नी. 4 तासाची जर्नी आहे ना या. झोपू नको. ती ट्रेन होती 7ची ना आणि 25-20 मिनिटं लेट आहे ट्रेन. पण आता निघाली आहे. कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चलो दिल्ली. मम्मा नेहमी पैसे वाचवत असते ट्रेनच्या प्रवासामध्ये. घरगुती जेवण देत असते. या टायमाला आम्हाला काही टाइमच नाही भेटला म्हणून बघा सँडविच घेऊन आलोय. चटणी. कोरियर किती होता आज? खूप कोरियर्स होता. आणि तो सँडविच बघा 300 किलोचा सँडविच 5 किलोची मुलगी खाते. प्रवास सुरू झालाय. सँडविच आणि चहा मागवलाय आम्ही. मग जेव्हा सुरुवातीपासून ट्रेन असते, पहिलं स्टेशन असते, तेव्हा मजा असते ना काहीतरी प्रवासाची एकदम. याच्यामध्ये थोडी घाई गडबड. ट्रेन पकडा, ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म वरती येणार, काय येणार काय सांगता नाही. आपल्या तसंच असते ना प्रवास नेहमी. आपला नेहमी CST केरला. पण हे पण मजा आहे.
पण 3-4 तासाचाच प्रवास आहे, तरी पण एन्जॉय करतोय बघा. पण राजधानी पहिले जशी होती तशी बिलकुल नाही आहे. आपण गेलेलो आहे केरळमध्ये राजधानी. हा सुपर फास्ट, सुपर क्लीन, हा वेगळंच दिसते आतमधून. आय डोंट नो, माइट बी ट्रेन नंबरचा डिपेंड असते ना. जे काही आहे ते आता आपण 3-4 तासाचाच प्रवास आहे, ऍडजस्ट करून जाऊया. हा, तर म्हणून कुठं चाललोय ते सांगितलं नाही. आपण चाललोय सुरतला. सुरतला कशासाठी सुरतला का चाललोय माहितीये, आता आपण इथला तर नवी मुंबईमध्ये, पनवेलमध्ये सर्वकडे आपण साडीचे एक्सप्लोर करत असतात. आपल्या सर्व मंडळींना आपण दाखवत असतात, बरोबर. तसंच आपल्याला सुरत मधून आता एक ऑफर आलेला आहे व्हिडिओ पाठवण्यासाठी. आणि यू नो की सुरत टेक्सटाईल मार्केट इज व्हेरी बिग. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण दर सोमवारी पण आपण आपल्या व्ह्यूअर्सला साडी गिफ्ट देत असतो, जे कोणी मसाले मागवतात. तर आम्ही विचार केला की आपण नेहमी नवी मुंबईला जातो, एक्सप्लोर करतो, तर सुरत मध्ये पण भरपूर लोक जातात. तर काय क्वालिटी आहे साडींची, काय रेट आहे ते पण आपल्या मंडळीला बघायला भेटेल. तर तिकडे जाऊन तिकडचे सुरत मध्ये खूप चांगले आणि आपल्याला ऑफर पण भेटले, बघूया. आणि सोबत आपण चाललोय तर फक्त तोच व्हिडिओ नाही बनवणार, तिकडे स्ट्रीट फूड आहे तो एक्सप्लोर करणार. उलटा लस्सी, लोचो बिचो भरपूर काही आहे तिकडे, ते पण आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. जशी नागपूर सिरीज मध्ये तुम्हाला मजा येईल तसेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार. व्हिडिओ उद्या येणार आहे, तर तुम्ही पण आम्हाला काही प्लेसेस एक्सप्लोर करायचं असेल चांगलं तर आम्हाला रिकमेंड करा. आम्ही शनिवार, रविवार, सोमवार पर्यंत तिकडे आहोत. तर लवकरात लवकर तुम्ही कमेंट करून सांगा काय एक्सप्लोर केलं पाहिजे. चांगलं जागा आहे वगैरे आपण करूया, है ना. चला आता राजधानी ट्रेनची जर्नी एन्जॉय करा, मग सुरतला किंवा मध्ये काय हॅपनिंग आल्यावरती भेटूया.